मित्रांनो, आज आपण बघणार आहोत तुलसी विवाहाची कथा। असं सांगितलं जातं की एका नगरामध्ये एक ब्राह्मण दाम्पत्य राहत होते। त्यांचे नाव त्रिवेणीबाई आणि राघोपंत असे होते। लग्नाला खूप वर्ष झाली होती, परंतु त्रिवेणीबाई आणि राघोपंत यांना संतान प्राप्ती झालेली नव्हती। ते रोज नित्य नियमाने तुलसीची पूजा अर्चा करत असे। खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर त्यांना संतानरूपी एक मुलगी झाली। त्या मुलीचे नाव त्यांनी तुळशी असे ठेवले, कारण ती त्यांना तुळशीच्या उपासनेने प्राप्त झालेली होती। त्यामुळे तुळस दिवसेंदिवस वाढत होती, मोठी होत होती, तशी तिच्या बाबांना तिच्या विवाहाची चिंता लागली होती। ते खूप विचार करत असे की माझ्या मुलीच्या विवाहासाठी, तिच्या हुंड्यासाठी माझ्याकडे काहीच नाही। आणि त्यांच्या मनाने एक दिवस कठोर निर्णय घेतला। त्यांनी पहाटची वेळ होती, तुळशीला घेतले, म्हटले रानात जाऊ, आणि असा बहाणा करून तिला एका जंगलात घेऊन गेले। आणि त्या जंगलात त्यांनी हात सोडला, म्हणजेच तिला तिथं सोडून आली। तिथे फक्त एक विठ्ठलाचं जुनं मंदिर होतं आणि त्यासमोर अगदी कोमेजून गेलेली फुलं पडलेली होती। तुळशीला तिथे वातावरण बघताच भीती वाटू लागली, ती रडू लागली, परंतु बाबांनी अगदी कठोर मन करून तिथून निघून आले। तिथे एक दिव्य पुरुष आले। ते दिव्य पुरुष म्हणजे विठ्ठल होते आणि त्यांनी तुळशीला सांगितलं, घाबरू नको बाळा, मी आहेस, आणि असं सांगून तिला दिलासा दिला आणि एका झोपडीकडे तिला घेऊन गेले। तिथे लागणारे जीवनोपयोगी सर्व वस्तू होत्या। तिच्या सोबतीसाठी त्यांनी मंजिरा नावाचे मांजरही पाठवले आणि तिला सांगतात, घाबरू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी, असं तिला वचन देतात आणि निघून जातात तिथून। घरी गेल्यानंतर रुक्मिणी माता त्यांना चिंतित बघून विचारते काय झाले। त्यावेळेस देव तिला सांगतात की मी एका मुलीला वचन दिले आणि ते वचन पूर्ण करण्यासाठी मला तिच्यासोबत विवाह करावा लागणार आहे। ते ऐकताच रुक्मिणी माता क्रोधित होते आणि धावतच अगदी तुळशीपर्यंत येते। तुळशीला त्या गोष्टीची काही जाणीव नसते। रुक्मिणी मातेचा क्रोध आणि बोल ऐकून तुळशी अगदी हडबडीत होते आणि ती धरणीमातेला म्हणते, धरणीमाते, माझ्याकडून चूक झाली, मला तुझ्यामध्येही सामावून घे। हे ऐकताच धरणीमाताही तिला अगदी सामावून घेते आणि रुक्मिणी मातेला आपल्या क्रोधाचा पश्चाताप होतो। तितक्यात धरणीतून एक सुंदर रोपटं बाहेर येतं आणि ते रोपटं असतं तुळशीचं प्रतीक। त्यानंतर विठ्ठल आणि रुक्मिणी तुळशीचा विवाह विठ्ठलाचे प्रतीक असलेले शालिग्राम यांच्यासोबत करतात आणि तेव्हापासून ही तुळशी विवाहाची परंपरा आली। मित्रांनो, तुलसी विवाह हा देव उठणी एकादशीपासून तर कार्तिकी पौर्णिमेपर्यंत साजरा केला जातो। त्या दिवशी तुळशीचा विवाह शालिग्राम सोबत केला जातो। देवानेही तुळशीला वरदान दिलं आहे की जो पण तुळशीची अगदी मनोभावे सेवा करल त्याला त्याची फलप्राप्ती निश्चितच होईल। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा।